नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा पाठीमागच्या भागाला जर गोल गळा असेल तर कशा पद्धतीनं हुकलूक पट्टी लावायची. तर खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे कुठलाही गळा असू दे, चौकोनी असू दे, पान असू दे, व्ही असू दे, ग्लास असू दे, तर तुम्ही पाठीमागच्या साईडला हुकलूक पट्टी नक्की लावू शकता. तर ती कशा पद्धतीनं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर बघू शकता गळा पूर्ण अगोदर तुम्ही तयार करून घ्या, म्हणजे अस्तर वगैरे जोडून घ्या त्याला. जर तुम्ही गोट करणार असेल तरी करू शकता, हेमिंग पट्टी लावणार असाल तर लावू शकता, किंवा उलटवून घेणार असाल तर घेऊ शकता. तर आता मी हा ब्लाऊज जो आहे ना, हा उलटवून घेतलेला आहे. आणि बघू शकता पाठीमागच्या साईडला मी टक्स घेतलेला आहे आणि पाठीची पट्टी पण मी लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पूर्ण हे तयार करूनच आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर काय करायचं, तर ह्या दोन्हींचा तुम्ही मध्य करा. बघू शकता तुम्ही मध्य केल्यानंतर बरोबर मार्किंग करून घ्या की कुठं मध्य आलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं मध्य हा चुकणार नाही आणि व्यवस्थित येईल. आता इथून ना कटिंग करून घ्या. तर बघू शकता हे आपले दोन भाग झालेले आहे. तर आता आपल्याला इकडं करायची लूप पट्टी, इकडं करायची आपल्याला हुक पट्टी. तर बघू शकता ही मी केलेली आहे 2 इंचाची लूप पट्टी तयार. ह्याला मी अस्तर लावलेलं आहे. वरती हे कापड बघू शकता, हे मेन कापड आहे आणि त्याच्या खाली मी सेम तसं अस्तर लावलेलं आहे. आणि जेवढी उंची आहे ना ती उंची घेऊन प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथून अगोदर व्यवस्थित बारीकसा फोल्ड करून घ्या वरती तुम्ही, आणि इथून जोडायला सुरुवात करा. 1/2 इंच अंतर ठेवून इथं पण बारीक असा फोल्ड करून घ्या 1/2 इंच तुम्ही. तर बघू शकता वरच्या साईडला मी 1/2 इंच फोल्ड केलेला आहे, खालच्या साईडला पण मी 1/2 इंच फोल्ड केलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जिथं फोल्ड केलेला आहे ना तिथून तुम्ही अशी टिप मारून घ्या व्यवस्थित. इथे पण तुम्ही टिप मारून घ्या. आणि काय करा, इथून असं व्यवस्थित अंतर घ्या एकसारखं. तर बघू शकता ही झाली आपली लूप पट्टी तयार. आता आपण लावणार आहोत हुक पट्टी. तर आता हुक पट्टी आपली ह्या साईडला येते, तिथंही असं थोडासा फोल्ड करून घ्या. वरून पण जेवढं गरजेचं आहे तेवढा फोल्ड करून घ्या. त्याला ना पट्टीला वरून दाबटीप मारून घ्या अशी व्यवस्थित. ही पट्टी आहे ना आतल्या साईडला अशी ढकलून व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि दाबटीप घ्या वरून. वरच्या साईडला ही जिथं थोडंसं ओपन राहतं तिथून अशी टीप मारून घ्या व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही कशी छान पद्धतीनं आपली ही हुकलूक पट्टी तयार झालेली आहे. म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं ही आपण हुकलूक पट्टी तयार करू शकतो. अगोदर तुम्ही पूर्ण गळा उलटवून घ्या, खालच्या साईडला म्हणजे टक्स घेऊन पट्टी लावून घ्या तुम्ही, आणि मग मध्य करून कटिंग करून असं जर पद्धतीनं तुम्ही जर जोडली तर आपल्याला जोडायलाही खूप कमी वेळ लागतो. सोप्या पद्धतीनं जोडली जाते आणि अजिबात अवघड ही
जोडायची पद्धत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जोडू शकता तुम्ही. आणि बरेच जण काय करतात, इथं हुकलूक पण लावतात आणि नसेल तर एक फॅशन म्हणून पण अशी हुकलूक पट्टी तयार करतात आणि फक्त इथून असं स्टिच करून टाकतात, म्हणजे टिप मारून टाकतात, जेणेकरून ही फॅशन पण दिसावी आणि हुकलूक पट्टी केली असं वाटावी. म्हणजे दोन्हीही पद्धतीनं हा पॅटर्न वापरू शकता तुम्ही. म्हणजे याला हुकलूक पण करून तुम्ही बॅक साईडला हे ठेवू शकता आणि नुसतं इथं स्टिच पण करू शकता. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.